चला मग आपण मुलींचा बघितला होता ना, मुली पेज नंबर किती 85 पेज नंबर 85 काढलं प्रत्येकाने पेज नंबर 85. हो सर. हो सर. हा, तर मागच्या वेळेस मी तुम्हाला इकारांत मुनी शब्द जो आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली. तर त्याचे एक वचन आणि बहुवचनातले जे काही प्रत्यय आहेत ते आपण बघितले. उदाहरणार्थ पासून तर सप्तमी पर्यंत आणि आलपट आलपट अशा पद्धतीने विभक्ती दिलेल्या आहेत. तो जो चार्ट आहे ना टेबल तिथे बघा, चार्ट टेबल, तर तिथे पटमा एक वचन मुनी, अनेक वचन मुनी आणि नंतर यो आहे. तर तो मुनी जो आहे बहुवचनातला तो दीर्घ आहे हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. मुनी जो आहे बहुवचनातला तो दीर्घ लिहिला तरच तो अनेक वचनाचा मुनी आहे असं समजलं जातं. सर स्क्रीनवर दाखवलं तर बरं, नेमकं ते पेज प्रिंट झालेलं नाही सर माझं 85 नंबर. आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडचं नेट हे झालंय, माझा लॅपटॉप सुरू होत नाहीये. यू लॉस्ट नेटवर्क कनेक्शन सांगते जॉईन झालं. तर मी जे सांगतोय ना, दीर्घ ई पाहिजे, म्हणजे मुनी जो शब्द तुम्ही लिहाल तर त्या मुनीच्या न ला पहिली विलांटीच्या ऐवजी दुसरी विलांटी द्यायची, म्हणजे दीर्घ विलांटी द्यायची. म्हणजे तो अनेक वचनातील मुनी होईल. त्या शब्दाचा काय होईल अर्थ, अनेक वचनात मुनी. आणि यो जो प्रत्यय जो आहे, यो प्रत्यय हा आपण कसा जोडायचा इकारांत शब्दाला, तर जो इकारांत शब्द असतो, उदाहरणार्थ मुनी आहे, कपी आहे, कवी आहे, तर हा, तर तो जो शब्द जो आहे त्या शब्दामधला ई जो आहे, म्हणजे मुनी मधला ई, कपी मधला ई किंवा कवी मधला ई, तो त्याचा लोप होतो, म्हणजे तो काढून टाकायचा. म्हणजे मुनी मधला ई जर काढला तर काय शिल्लक राहते, फक्त मून राहतं, मून. कपी मधला जर ई काढून टाकला तर काय शिल्लक राहील, फक्त कप. कवी मधला ई काढून टाकला तर काय शिल्लक राहील, कव. आणि तो ई काढून टाकल्यानंतर जो उरलेला शब्द असतो त्याला मग मात्र आपण यो प्रत्यय जोडायचा. म्हणजेच काय होईल, मुनीचा काय होईल, हा नेटवर्क आलंय बरं का, एक मिनिट मी ट्राय करतो. नाही सर, आता ते पीडीएफ पाठवली ना, ते पेज काढलं सर मी. काढलं का? हो, पीडीएफ मधून काढलं पेज ते. बर 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 बर, काय हरकत नाही. पण आता नेटवर्क गेलं परत, काहीतरी गडबड चालू आहे नेटवर्क. बर, पण त्यामध्ये बघा शब्द दिलेले आहेत. मुनी, इसी, इकारांत पुल्लिंग शब्द दिलेले आहेत बघा. मुनी, इसी, कवी, अरी. तर ह्या शब्दातला ई जो आहे तो तुम्हाला काढून टाकायचा आणि त्याला उरलेला जो शब्द जो आहे त्याला यो जोडायचा, म्हणजे मग तो अनेक वचनामध्ये होतो. म्हणजे उदाहरणार्थ मुनीचा ई काढला तर तो मुन होतो आणि त्याला मग यो जोडायचा, म्हणजे काय होतो, मुन यो, म्हणजे अनेक वचनामध्ये मुनी त्याचा अर्थ होईल. नंतर जर इसी जर शब्द जर आपण घेतला तर इसी शब्दामधला ई जर काढून टाकला आपण, म्हणजे सी मधला ई जर काढून टाकला तर काय शिल्लक राहील, ईस. हा, मग त्याला यो जोडायचा, म्हणजेच काय होईल, ईस यो. यो. हा,
त्यांना जर समजा अधिपती हा शब्द पण आहे. अधिपती अधिपती पती मधला ई काढला तर काय होईल? अधिपत. यो जोडला प्रत्यय तर काय होईल? अधिपतयो. म्हणजेच काय? अनेक अधिपती. ठीक आहे. अशा प्रकारे त्याला तो जो जोडायचा असतो. त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये अंग आहे, मुनी आणि अनेक वचनामध्ये तेच प्रत्यय आहे. वचनाचे प्रमाण प्रत्यय आहे, मुनी मुनयो. तृतीय विभक्तीमध्ये आता इथे बघा, आपण बुद्ध शब्द घेतला त्यावेळेस तृतीय विभक्तीचा प्रत्यय काय होता? बुद्ध शब्दामध्ये अकारांत शब्दामध्ये तृतीय विभक्तीचा प्रत्यय एक वचनामध्ये काय होता? एन. परंतु आता बघा इथे एन नाही आहे. तृतीय विभक्तीचा प्रत्यय इथे काय आहे? ना आहे. कारण हा शब्द आहे इकारांत. म्हणजे इकारांत शब्दामध्ये प्रत्यय बदलतात. आता इथे इकारांत शब्दामध्ये तृतीयाचा प्रत्यय आहे ना, आणि बहुवचनाचा प्रत्यय आहे ही आणि ही. नंतर चतुर्थीचा प्रत्यय जो आहे तो स आणि नो, आणि अनेक वचनाचा प्रत्यय आहे न. त्यानंतर पंचमीचा जो प्रत्यय आहे ते आहे आ आपलं सॉरी ना, मा आणि स्मा. अनेक वचनाचे प्रत्यय आहे ही ही. षष्टीचा प्रत्यय जो आहे स आणि अनेक वचनामध्ये काय आहे? नंग. स्मिंग नंतर काय? सु. आणि आगमन मध्ये एक मिनिट, पगारे मॅडम प्लीज तुमचा माईक बंद करा. पगारे मॅडम अजिबात आवाज व्यवस्थित येत नाही, ब्रेक होतो सरांचा आवाज. पगारे मॅडम. हा, मलाही डिस्टर्ब होत होता पण ते शिकवण्यामध्ये लक्ष येत नाही. ओके, आता येतोय क्लिअर आवाज? हो सर, आता हो सर, हो. हा हा, बरोबर. तर हे जे मी तुम्हाला आता वाचून दाखवले प्रत्यय, त्या प्रत्ययाला खाली बघा दिलेले आहेत इकारांत पुल्लिंग शब्द खाली दिलेले आहेत बघा. पेज नंबर 85 ला बघा. पेज नंबर 85 इकारांत पुल्लिंग शब्द. मुनी, ईसी, कवी, हरी, भूपती, पती, गहपती, अधिपती, अतिथी, व्याधी आणि विही हे सर्व शब्द इकारांत पुल्लिंग शब्द आहेत. परंतु कोणता इकारांत आहे हा? ह्रस्व. कारण प्रत्येक शब्दाला ह्रस्व ही विलांटी आहे, म्हणजेच काय? पहिली विलांटी आहे. आता हे जर शब्द आले तर आपण प्रथमा ते सप्तमी पर्यंत कोणते प्रत्यय वापरायचे? वर जे टेबलला दिलेले आहे ते प्रत्यय वापरायचे. आता उदाहरण मी मुनीचं दिलेलं आहे, परंतु आपण एक शब्द आपण ट्राय करू. भूपती. भूपती हा शब्द आपण ट्राय करू. तर भूपती शब्द वापरून तुम्ही हे मुनीचे प्रत्यय जे आहेत, इकारांत शब्दाचे जे प्रत्यय आहेत त्याला जोडायचे. कोण फटाफट सांगेल बरं त्याला प्रत्यय जोडून आणि मला म्हणून दाखवतं? सांगू सर? सांगू सांगू मी सांगू? सांगू का सर? सांगू सांगा. भूपती भूपती भूपती. कोण सांगतंय? सर सांगू? हो सांगा मॅडम, सांगा. भूपती 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 भूपतीय भूपतेन भूपती भूपतिभि भूपतेन भूपतिस्स भूपतिनं भूपतेन भूपतिमा भूपतिस्मा भूपतिः भूपतिभिः भूपतेन भूपतिस्स भूपतिनं भूपतिस्मित् भूपतिमिं भूपतिषु भूपतिषु भूपति भूपति भूपतीय.
हा, ठीक आहे. भूपती भूपती भूपतीस्मिन भूपती मिंग भूपती मिंग हा ओके. आणि आता हे सांगितल्यानंतर प्रत्येक विभक्तीचा अर्थ जोडून कोण सांगतं? म्हणजे आता यांनी सांगितलं भूपती ना, बरोबर. तर मग त्याचा अर्थ काय होईल? पतीद्वारे सह सोबत नाही सर. त्या भूपती च्याद्वारे तर काय होईल? भूपतीच्या द्वारे भूपतीच्या द्वारे भूपतीच्या सोबत. कारण तृतीय विभक्ती जी आहे, तृतीय विभक्ती जी आहे त्याचा अर्थ काय होतो? च्या द्वारे, च्या मार्फत. हा, इथे मी बघा विभक्तीचा अर्थ लावून मुनी शब्दाचा अर्थ असं दिलेला आहे बघा. मुनीला, अनेक मुनींना, मुनीद्वारे मार्फत, कर्ण मुनीद्वारे मार्फत, संपदान मुनीकरितासाठी, मुनींकरितासाठी, अशा पद्धतीने भूपतीचं सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. भूपतीचा अर्थ लावून भूपती शब्दाचा अर्थ लावून असून तर सप्तमी एक राजा अनेक राजे. राजाला, अनेक राजांना, राजाद्वारे, राजांद्वारे, राजाकरिता, राजांकरिता किंवा साठी, राजापासून, राजांपासून, राजाचा. मॅडम एक मिनिट, तुम्ही विभक्ती पण सांगितलं तर बरोबर, म्हणजे लक्षात येईल. परत सांगा. प्रथम विभक्ती एक राजा, अनेक वचन मध्ये अनेक राजे. द्वितीय विभक्ती राजाला, अनेक वचन अनेक राजांना. व्हेरी गुड. तृतीय विभक्ती एका राजाद्वारे, अनेक वचन अनेक राजांद्वारे. चतुर्थी विभक्ती एका राजाकरिता किंवा एका राजासाठी, अनेक वचन अनेक राजांकरिता, अनेक राजांसाठी. पंचमी विभक्ती राजापासून, अनेक वचन राजांपासून. षष्ठी विभक्ती राजाचा, राजाचे, अनेक वचन राजांचे, राजाची, राजांचे. सप्तमी विभक्ती राजावर, राजा बाहेर आणि अनेक मध्ये, अनेक राजांवर, राजांच्या बाहेर. असे हे अनेक शब्द दिलेले आहेत आणि त्याचे खाली बघा वाक्य दिलेले. तर ते वाक्य तुम्ही बघितले ना, पटमा विभक्तीतील वाक्य. मुनी भुंजती. बंद करा सगळ्यांचे माईक. ऑडिओ ऑफ करा ना सर, काहीच ऐकायला येत नाही. माईक बंद करा सगळ्यांचे. हा, मुनी भुंजती म्हणजेच काय? मुनी खातो. दीपी सयती म्हणजेच काय? बिबट्या झोपतो. कपयो इथे आलं बघा, कपयो वचनामध्ये आहे, तर कपीचा तो काय अनेक वचनातला कपयो झालेला आहे. कपयो धावंती म्हणजेच काय? माकडे धावतात. गहपती कसती म्हणजेच काय? गृहस्थ म्हणजे घर मालक जो कोण असेल तो काय करतो? नांगरतो. कवी भासती म्हणजे कवी बोलतो. ईसयो छिंदंती म्हणजेच काय? ईसी म्हणजे ऋषी, अनेक ऋषी. छिंदंती म्हणजे बघा इथे कर्ता अनेक वचनामध्ये आहे, तर क्रियापद अनेक वचनामध्ये आहे. ओके. दुसरी विभक्ती आहे द्वितीय विभक्तीतील वाक्य. आता हे जे शब्द जे आहेत ते द्वितीय विभक्तीमध्ये इकारांत सगळे शब्द आहेत बघा. गहपती, अहि, गिरी, रवी, गहपती, कपी, हे सगळे शब्द जे आहेत इकारांत आहेत, परंतु ते कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. मग द्वितीय विभक्तीचा अर्थ काय होतो? स, ला किंवा ना. ओके. तर तोच अर्थ मग ह्या शब्दांना आपल्याला लावायचा आहे, कारण ते काय आहे? द्वितीय विभक्ती आहे. मग आपण वाचूया आता.
मुनी गहपतीं भासती म्हणजेच काय, मुनी ग्रहस्थाला, ला आला बघा द्वितीय विभक्ती असल्यामुळे, मुनी ग्रहस्थाला बोलतो, भासती एक वचन आहे म्हणून मुनी ग्रहस्थाला बोलतो. बली अहिंग पहरती म्हणजे बळी, अहिंग म्हणजे काय, साप. काय करतो, पहरती म्हणजेच काय, मारतो. म्हणजे बळी जो बलवान जो आहे तो सापाला मारतो. ईसी गिरिंग आगच्छती म्हणजेच काय, ऋषी, गिरी म्हणजे काय, पर्वत, म्हणजे पर्वताला, आगच्छती म्हणजे येतो. हरी रविंग पස්සती, हरी म्हणजे हे नाव आहे या, तर रवी, रविंग इथे आहे, अनुस्वार आहे म्हणजे द्वितीय विभक्ती, म्हणजेच काय, रवीला, ला स हे प्रत्यय, पස්සती, हरी रविंग पස්සती म्हणजेच काय, हरी सूर्याला बघतो. दीपी गहपतीं खादती म्हणजेच काय, बिबट्या गृहस्थाला खातो. अही कपिंग दसंती म्हणजे साप माकडाला, माकडाला दसंती. आता इथे बघा चेंज बघा, अही हा शब्द जो आहे त्याची वेलांटी जी आहे ती काय आहे, दीर्घ आहे, दुसरी आहे, म्हणून इथे अही हे अनेक वचनामध्ये आहे. म्हणून क्रियापद सुद्धा डसंती हे अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे अनेक साप, सापाला इथे एक वचनामध्ये आहे साप, लक्षात ठेवा, एक वचनामध्ये. आपलं माकड एक वचनामध्ये आहे. म्हणजे अनेक साप एका माकडाला डसतात म्हणजे काय, दंश करतात. लक्षात, वाक्यामध्ये अही हे अनेक वचनामध्ये, कर्ता अनेक वचनामध्ये आहे, क्रियापद अनेक वचनामध्ये आहे, परंतु कर्म जे आहे ते एक वचनामध्ये. कपिंग म्हणजे एकच माकड, माकडाला. तर अनेक साप एका माकडाला दंश करू शकतात. आपण तसं म्हणतो ना, अरे अनेक सापांनी त्या माकडाला चावलं किंवा चावतात. तर असे वाक्य येतात. अनेक वचन आणि बहुवचनामध्ये फक्त काय करायचं, कर्ता आणि क्रियापदावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. ते एक वचनामध्ये पाहिजे दोघेही, किंवा दोघेही अनेक वचनामध्ये पाहिजे. मधला जो भाग जो आहे तो तुम्ही तुम्हाला जो अपेक्षित अर्थ जो आहे त्याप्रमाणे तुम्ही तो ऍज इट इज ठेवू शकता, जसा तसा ठेवू शकता. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. नंतर तृतीय विभक्तीमध्ये बघा, आता सगळे जे शब्द जे आहेत, सगळे शब्द जे आहेत ते जे बोल्ड अक्षरामध्ये आहेत. आवाज ऐकू येत नाही आज, बराच प्रॉब्लेमच येते काय सर येतो आवाज क्लिअर? सर आवाज येतोय तुमचा क्लिअर सर. येतोय का? येतोय सर, क्लिअर आहे तुमचा आवाज. नाही, आता कोणीतरी मेसेज दिला ब्रेक होतोय म्हणून, म्हणजे काय प्रॉब्लेम. आमच्याकडे नेटवर्क, हा, नेटवर्कचा इश्यू आज माझ्याकडे होत नाही. नेटवर्कचा इश्यू माझ्याकडे ब्रॉडबँडचा हे आहे, पण आज बघा, आज कम्प्लिटली गायबच झालंय नेट. आज फर्स्ट टाइम असं झालंय. ओके, तर आपण कुठे होतो, तृतीय विभक्ती. हा, आता तृतीय विभक्तीतील जे वाक्य तुम्ही जर बघितले बघा, तृतीय विभक्तीतील वाक्य जर बघितले तर जे बोल्ड केलेले सगळ्यांनी पुस्तकामध्ये बघा. मी जे पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बघा, जे बोल्ड केलेले जे शब्द आहेत ते सगळे काय आहेत, इकारांत, ह्रस्व इकारांत शब्द आहेत. आता त्याला तृतीयामध्ये टाकल्यानंतर त्याला तृतीयाचा जो प्रत्यय आहे ना, ना हा प्रत्यय आहे तो त्याला जोडलेला आहे, आणि अनेक वचनामध्ये ही आणि भीचा प्रत्यय त्यांना जोडलेला आहे. तर अशी शब्दाला ना जोडला बघा, अशी ना. पुस्तकामध्ये बघा पहिलं वाक्य, भरिया या शब्दाला ही अनेक वचनातला प्रत्यय जोडलाय. नंतर व्याधी शब्दाला एक वचनातला ना जोडलाय, पाणी शब्दाला ना जोडलाय, मुठ्ठी शब्दाला
ही जोडलाय, नंतर मुनी शब्दाला ही जोडलाय. तर ही जे जिथे जोडलेला आहे ते अनेक वचनातले आहे आणि ज्याला फक्त ना जोडलेला आहे तो एक वचनातला प्रत्यय आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला अर्थ लावायचा. आणि हे सगळे वाक्य काय आहेत, तृतीया विभक्तीमध्ये आहे. आणि तृतीया विभक्तीमध्ये म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे की तृतीया विभक्तीचा अर्थ च्या द्वारे च्या मार्फत. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो नियम आहे हा शेवटपर्यंत लागेल. हा नियम बदलणार नाही. विभक्तीचे हे जे नियम जे आहेत, अर्थाचे नियम, हे प्रत्येक ठिकाणी लागू होतील. फक्त बदलतील काय, फक्त प्रत्यय बदलतील, परंतु विभक्तीचे नियम जसे असतील तसेच लावायचे. जे सांगितलेले आहे तसेच लावायचे. तर पहिलं वाक्य बघा, भूपती असिना अरिंग मारेती. भूपती असिना अरिंग मारेती. आता यामध्ये बघा 4 शब्द आहेत. 4 शब्द आहेत. त्यामध्ये कर्ता आहे, नंतर कर्म आहे आणि नंतर क्रियापद पण आहे. आणि यांना सोडून चौथा शब्द जो आहे तो तृतीया विभक्ती मधला आहे, असिना. मग असी म्हणजे काय, तलवार. मग आता तलवार आहे असी म्हणजे त्याला ना प्रत्यय जोडला तर मग तृतीय विभक्तीचा अर्थ त्याला जोडायचा च्याद्वारे च्या मार्फत. म्हणजेच काय, तलवारीच्या मार्फत किंवा तलवारीच्या द्वारे, किंवा आपण साध्या शब्दामध्ये तलवारीने असं म्हटलं तरी चालेल. आहे ना, ते च्याद्वारे आहे की नाही. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये इन्स्ट्रुमेंटल केस असं पण म्हणतात. तर भूपती असिना अरिंग मारेती म्हणजेच काय, राजा तलवारीने, अरी म्हणजे काय, शत्रू, म्हणजेच काय, स ला, स आणि ला. ओके. अरी म्हणजे काय, शत्रू, म्हणजेच काय, शत्रूला. शत्रूला मारेती म्हणजेच काय, मारतो. आलं लक्षात, मारतो, असं त्या वाक्याचा अर्थ होईल. भूपती असिना अरिंग मारेती. नंतर दुसरं वाक्य आहे बघा, गहपतयो भरियाही सद्धिम सुखं विंदंती. हे दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे तृतीय विभक्तीतील. एक मी सांगितलं तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल म्हणजे च्याद्वारे च्या मार्फत, आणि याच्यामध्ये काय आहे, सोबत या अर्थाने तृतीया विभक्ती वापरलेली आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं ज्याच्या सोबत जर दाखवायचं असेल तर तो शब्द तृतीयामध्ये लिहायचा आणि त्याच्या पुढे सद्धिम किंवा सह किंवा सम असं लिहावं लागतं. तर बघा, गहपतयो भरियाही सद्धिम म्हणजेच काय, भरिया म्हणजे काय, पत्नी. हा, पत्नी. ही त्याला प्रत्यय लागला तृतीया विभक्तीचा आणि पुढे सद्धिम आहे. तर याचा अर्थ समजायचा की च्या सोबत. भरियाही सद्धिम म्हणजे पत्नी सोबत. पत्नी सोबत, एक पत्नी नाही, इथे ही प्रत्यय लागला अनेक वचनातला, म्हणून भरियाही सद्धिम. सुखम विंदंती म्हणजे इथे सुखम म्हटलं आहे, तुम्ही लगेच त्याला मान्यता द्यायची की हा द्वितीय विभक्तीचा आहे, आपलं शब्द आहे. हा, किंवा नपुसकलिंग शब्द आहे. तर नपुसकलिंग मध्ये प्रथमा विभक्तीतला शब्द सुद्धा, त्याला सुद्धा अनुस्वार असतो, तो आपण बघूया नंतर. विंदंती म्हणजेच काय, विंद म्हणजेच काय, हे करतो, काय त्याला म्हणतात आपण, अनुभव करतो. म्हणजे गहपतियो, गहपतयो म्हणजे अनेक गृहस्थ, अनेक गृहस्थ आपल्या त्याचा दिलेला शब्द नाहीये तिथे, नुसतं पत्नी सोबत. म्हणजेच काय, अनेक गृहस्थ पत्नींसोबत सुख अनुभवतात, असा त्या वाक्याचा अर्थ होईल. अनेक ग्रस्त पत्नींसोबत सुख अनुभव करतात. विंदंती, विंदंती म्हणजे काय, अनुभव करणे. हे अनेक वचनामध्ये आहे, म्हणून ह्या शब्दाचा आपल्या वाक्याचा अर्थ असा होईल. नंतर कपी व्याधीना पिळेती
म्हणजेच काय, कपी म्हणजे काय, माकड, एक वचन. ओके. व्याधीना, व्याधी म्हणजे काय, आजार किंवा रोग आहे की नाही, किंवा व्याधी. व्याधीने किंवा रोगाने किंवा आजाराने. पिळेती, म्हणजेच काय, त्याला पीडा होतात, पीडा होतात. पीडा होतात म्हणजे माकडाला आजाराने काय होते, त्रस्त होतो तो, किंवा पिळला जातो किंवा पिळतो, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. कवी पाणीना म्हणीन गंढी. इथे आता आपण सध्या वर्तमान काळाचेच प्रत्यय ती आणि आणखी क्रियापदाला लावतोय, परंतु हे वाक्य यामध्ये भूतकाळाचा आलेला आहे, कारण गंढी हा क्रियापद आहे, हा भूतकाळामध्ये आहे. तरी त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो. कवी पाणीना, पाणी म्हणजे काय, आपला हा पाम म्हणतो ना आपण पंजाब. मणिंगणी म्हणजे कवी जो आहे तो हाताने मणी जे आहेत घेतले. मणी एकच मणी आहे, एकच मणी आहे, म्हणजे कवीने हाताने मणी घेतला, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होईल. नंतर अधिपतयो अतिथीन मुठ्ठीही धन्यं ददंती. या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच भालेराव मॅडमनी मला बहुतेक प्रश्न विचारलेला. इथे अतिथीम आणि धन्यं दोन कर्म आहे. तर लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये दोन कर्म येऊ शकतात पाली भाषेमध्ये, आणि आपण नेहमीच म्हणतो बुद्धांग शरणं गच्छामी. तर या ठिकाणी बुद्ध आणि शरण हे जे शब्द आहे त्याच्यावर अनुस्वार आहे, अंग हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून ते दोन कर्म झाले. आणि गच्छामी, गच्छामी म्हटल्यानंतर या ठिकाणी कर्ता कोण येईल, कोण सांगू शकतो मला? गच्छामी म्हटल्यानंतर व्हेरी गुड, येस येस, हा गच्छामी, मी प्रत्यय आहे, उत्तम पुरुष एक वचनातला, म्हणजेच काय, अहं. आता तिथे अहं कर्ता जो आहे हा गृहीत धरलेला आहे, परंतु लिहिला जात नाही आणि आपणही बोलत नाही. आपण नुसतंच काय म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. आपण अहं हा गृहीत धरला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन कर्म आहेत. तर अधिपतयो म्हणजे अधिपती म्हणजे मालक जो कोणी असेल तो, अतिथी म्हणजेच काय, पाहुण्यांना, मुठ्ठीही म्हणजेच आपला हाताने, मुठ्ठीही. आता एक मुठ्ठी आहे का, नाही, अनेक मुठ्ठी आहे. अनेक मुठ्ठींनी आपला किंवा अनेक मुठ्ठींच्या द्वारे धान्यं ददंती म्हणजेच काय, धान्य देतात. अधिपतयो अनेक वचनातलं वाक्य आहे. अधिपतयो अतिथी मुठ्ठीही धान्यं ददंती म्हणजेच काय, अनेक घर मालक म्हणा किंवा अधिपती म्हणा, पाहुण्याला, हा एकच पाहुणा आहे. अतिथी काय आहे, एकच पाहुणा आहे. अलग लक्षात, कारण अंग हा प्रत्यय आलेला आहे. पाहुण्याला मुठ्ठींनी, मुठ्ठींनी म्हणजे मुठ्ठींनी भरभरून धान्य देतात, असं त्याचा वाक्य अर्थ झाला. अहं मुनीही धम्मं इच्छामी. लास्ट वाक्य तृतीया मधलं, अहं मुनीही धम्मं इच्छामी. आता याचा मध्ये बघा, कर्ता कोण आहे, अहं, क्रियापद आहे इच्छामी, आणि मुनी आपलं कर्म जे आहे ते काय आहे, धम्मं म्हणजेच धम्माला. पण चौथा शब्द काय आहे, मुनीही म्हणजेच काय, मुनींद्वारे, मुनींमार्फत, तृतीया विभक्ती. म्हणजेच काय, मी मुनींच्या आपलं मुनींकडून किंवा मुनींच्या द्वारे काय, धम्मं इच्छती म्हणजे आपलं इच्छामी म्हणजे मी धम्माची इच्छा करतो, किंवा त्यांनी आम्हाला धम्म द्यावा किंवा धम्म सांगावा, अशा प्रकारचा अर्थ या वाक्याचा अभिप्रेत आहे, म्हणजे आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये बघा, भूपती. आता यामध्ये कविनो, कपिनो, गहपतीनं, मुनीनं,
अतिथीनां, कवीनां हे सगळे शब्द जे आहेत हे चतुर्थी विभक्तीतील शब्द आहेत. कारण का, या इकारांत शब्दांना चतुर्थी विभक्तीचे नो आणि नंग हे प्रत्यय इथे जोडलेले आहेत. त्या इकारांत शब्दाला सगळे प्रत्यय ते जोडलेले आहेत, म्हणून ते चतुर्थी विभक्तीतील शब्द झाले. म्हणून भूपतीनो कविनो पोथकं आहारती. भूपती, कविनो, प्रत्येक शब्दाचा लगेच अर्थ येतो आपल्याला. म्हणजे प्रॅक्टिस झाली ना तुमची, तर तुमच्या लगेच अर्थ लक्षात येईल. भूपती कविनो पोथकं आहारती. क्रियापद आहारती, कोण आहारती? भूपती, राजा. नंतर काय आणती? आपलं आहारती पुस्तकं, पुस्तक आणतो. बर, मग आता कोणासाठी आणतो? इथं कविनो. मग इथे आपण बघायचं, इथे कवी शब्द आहे आणि नो प्रत्यय आहे. मग हा नो प्रत्यय कोणाला लागतो? इकारांत शब्दामध्ये नो प्रत्यय आहे आणि तो कुठल्या विभक्तीमध्ये आहे? दिमाग की बत्ती जे म्हणतो ना आपण, जलाना, ती सुरू करायची. मग आपल्या लक्षात येतं की अरे चतुर्थीमध्ये हा नो प्रत्यय आहे एक वचनामध्ये. मग चतुर्थी विभक्ती एक वचनामध्ये नो आहे, तर मग चतुर्थी विभक्तीचा अर्थ काय होतो? परत दिमाग की बत्ती जलती आहे ना, जाळायची. जाळायची म्हणजे प्रत्यय जाळायची नाही, असे काय म्हणतात त्याला, लावायची. नंतर मग लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय, अरे च्या साठी किंवा च्या करिता चतुर्थी विभक्तीचा अर्थ आहे. मग तो अर्थ या शब्दाला जोडायचा, कवी शब्दाला जोडायचा. च्या साठी म्हणजे काय? कवीसाठी किंवा कवीच्या करिता, असं त्याला अर्थ जोडायचा. झालं, या वाक्यात पूर्ण पोस्टमॉर्टम झालं. व्याकरणानुसार सगळं काही सोपस्कार सगळे झाले आणि मग त्याला भाषांतर करायला घ्यायचं. भूपती कविनो पोथकं आहारती म्हणजेच काय? राजा कवीसाठी, राजा कवी करिता पुस्तक आणतो. अगदी सिंपल आणि सोपं. हे ट्रिक तुम्हाला जमली. विभक्तीचा अर्थ आणि कितवी विभक्ती आहे आणि त्याचे प्रत्यय तुम्हाला ओळखायला जमलं. प्रत्येक मी सांगितलं तुम्हाला, पालीमध्ये बॅकडोर एंट्री सगळी, गार्डचा डबा, गाडीचं कंट्रोल गार्डकडे, या पालीची शब्दांचा कंट्रोल त्या प्रत्ययाकडे आहे. तो ऑपरेट करतो प्रत्यय, त्याचे अर्थ बोध सगळं प्रत्यय चेंज करत असतो. म्हणून आधी प्रत्यय बघायचा प्रत्येक शब्दाचा पालीमध्ये, ती सवयच लावून घ्यायची स्वतःला. ओके. बालको कपिनो फलं ददाती. हॅलो, माईक बंद का? कोणाचा माईक सुरू झाला? दिलीप यादव. रेडिओ दोस्त, रेडिओ दोस्त कोणीतरी आहे. रेडिओ दोस्त, रेडिओ दोस्त. तर चतुर्थी विभक्ती दुसरं वाक्य, बालको कपिनो फलं ददाती. बालको कपिनं फलं ददाती. किती सिंपल वाक्य बघा. कर्ता आहे आपलं, सॉरी, क्रियापद आहे, कर्ता आहे आणि कर्म पण दिलेलं आहे. हे तर तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला जर म्हणजे झोपेत जरी चिमटी मी घेतली तर तुम्हाला ते वाक्यातले फटाफट सांगता आलं पाहिजे. आता झोपेत चिमटी घ्यायला मला काही म्हणजे तुमचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाही. तुम्ही तिकडे आणि हे इकडे. परंतु मी तुम्हाला असं विचारलं की हे सांगा, तर तुम्हाला बटन ऑन केल्यासारखं, विजेचं बटन ऑन केल्यासारखं लाईट लागतो, तसा तुमचं लाईट लागला पाहिजे. हा सर, याच्यामध्ये क्रियापद आहे, हे कर्म आहे, हे काय म्हणतात त्याला, कर्ता आहे. मग राहिला फक्त बाकीचे जे तृतीयापासून सप्तमी पर्यंतचे जे काही विभक्ती आहेत ते शोधायचे. मग काय आहे का इथे? हा आहे, कपिनो म्हणजे नो आहे प्रत्यय. आणि मग हा कुठला आहे? चतुर्थी विभक्तीचा. ठीक आहे, कपिला चतुर्थी विभक्तीचा अर्थ लावून टाकायचा, मोकळं व्हायचं. म्हणजे बालक माकडासाठी, माकडांसाठी नाही, एकच वचन आहे. बालक माकडासाठी फळ देतो. हा, माकडासाठी फळ देतो.
किंवा माकडाकरिता फळ देतो. फलंग, इथे सुद्धा एकच वचन आहे, फळ, फलंग. ददाती हे क्रियापद आहे. त्यानंतर कसको गहपतीनं खेत्तं कस्सती, म्हणजेच काय, गहपतीनं चतुर्थी विभक्तीतील शब्द आहे. गहपती मूळ शब्द आहे, नंग त्याला हे जोडलेला आहे, प्रत्यय जोडलेला आहे, अनेक वचनातला प्रत्यय त्याला जोडलेला आहे, नंग. तर मग त्याचा अर्थ काय झाला, गहपतीनं म्हणजे काय, गहपतीसाठी किंवा गहपती करिता. ओके, आता कर्ता कर्म आणि क्रियापद माहिती आहे. कस्सको गहपतीनं खेत्तं कस्सती म्हणजे शेतकरी गृहस्थांसाठी, अनेक वचन, गृहस्थांसाठी शेत, शेताला किंवा शेतास, कस्सती म्हणजे नांगरतो, असा या वाक्याचा अर्थ होईल. आणि ही फॅक्ट आहे, शेतकरी आपल्यासारख्या सगळ्या गृहस्थांसाठी, लोकांसाठी कष्ट शेतामध्ये करत असतात किंवा नांगरत असतात. ओके, खालचं वाक्य बघा, मुनी मुनीनं खिरंग आहारती. मुनीनं खिरंग आहारती म्हणजे इथे मुनीनं चतुर्थी विभक्ती आहे, अनेक वचनामध्ये आहे. त्याचा अर्थ होतो च्यासाठी, च्या करता, म्हणजे मुनीसाठी, मुनींसाठी किंवा मुनींकरता. करता आणि एक आहे, मुनी आहे, म्हणजे मुनी अनेक मुनींसाठी. मुनी मुनीनं खिरंग आहारती म्हणजे खीर म्हणजे काय, ऍक्च्युली दूध आणि तांदूळ याचं एक मिश्रण आहे, त्याला किंवा दूध पण म्हणतात. दोन अर्थ आहे याचे खिरंगचे. तर दूध म्हणा किंवा खीर म्हणा, आपण मराठीतून खीर म्हणतो. आणि आणखी एक पालीमध्ये शब्द आहे, पायस का काहीतरी असा शब्द आहे. तर खीरचा अर्थ आपण दूध घेऊया. मुनी मुनीनं खिरंग आहारती म्हणजेच काय, मुनी मुनींसाठी दूध आणतो, दूध आणतो. नंतर गहपतयो अतिथीनं भत्तं पचन्ति. गहपतयो अतिथीनं भत्तं पचन्ति म्हणजेच काय, जो गृहस्थ, अनेक गृहस्थ आहेत, अनेक वचनामध्ये अनेक गृहस्थ अतिथींसाठी म्हणजेच पाहुण्यांसाठी, एक पाहुणा नाही अनेक पाहुण्यांसाठी, भत्तं म्हणजे काय, जेवण, पचन्ति, पच म्हणजे काय, शिजवणे, अनेक वचनामधला प्रत्यय लागला अंती, पचन्ति म्हणजे काय, शिजवतात, शिजवतात. म्हणजेच काय, गहपतयो अतिथीनां भत्तं पचन्ति म्हणजेच काय, अनेक गृहस्थ म्हणजे घर मालक अनेक पाहुण्यांसाठी जेवण शिजवतात. व्हेरी सिंपल. एकदा तुमचा तो ट्रॅक लक्षात आला, फॉर्मॅट लक्षात आला की पळायचंच काम आहे, बाकी दुसरं काही अडथळायचं किंवा याचं कारण काही नाही. नंतर शेवटचा शब्द आहे दारिका कविनं पुस्तकानी किणंती. आता याच्यामध्ये पुस्तकानी हा नपुंसकलिंग शब्द आहे, त्यामुळे पुस्तकानी म्हटलेला आहे आपण, तिथे अंग नाही आहे किंवा ए नाही आहे, कारण तो नपुंसकलिंग शब्द आहे. तर पुस्तकानी म्हणजे अनेक पुस्तक. तर आपल्याला आता याच्यामध्ये काय शिकायचं आहे, चतुर्थी विभक्ती शिकायचं आहे, आपण त्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. कविनं म्हणजेच काय, कवींसाठी, कवी करिता, चतुर्थी विभक्ती. दारिका म्हणजेच काय, मुलगी, मुली, मुली कवींसाठी, अनेक कवींसाठी. पुस्तके खरेदी करतात, किणंती म्हणजे काय, खरेदी करणे. दारिका कविनं पुस्तकानी किणंती म्हणजेच काय, अनेक मुली कवींसाठी पुस्तके खरेदी करतात. अशा प्रकारे ही चतुर्थी विभक्तीतील वाक्य आहे. नंतर पंचमी मधले वाक्य जे आहेत ते सरोज. सरोज कोण आहे, सरोज, सरोज माझ्याकडे पूर्ण नाव येत नाहीये आता मोबाईलमुळे. सरोज पैठणे असतील. सरोज, हा सर, समाधान पैठणे. हा, येस, हा तुमचं नाव
माझ्या लक्षात होतं थोडं. हा. तर तुम्ही पंचमी विभक्तीतला पहिलं वाक्य सांगा बरं पटापट. तर मला जमेल असं वाटत नाही. मुनी गिरीस्मा ओतरती. हा मुनी गिरीस्मा ओतरती. हा, तर मी तुम्हाला मदत करतो. इथं हा. ओतर जे आहेत म्हणजे काय, उतरणे. हा. उतरणे त्याचा अर्थ असा आहे. मुनी हा. म्हणजे मुनी तुम्हाला माहिती आहे, आणि हो. गिरी म्हणजे काय, पर्वत. पर्वत. हा, त्या पर्वत गिरी शब्दाला स्मा प्रत्यय लागला आहे. तर स्मा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो? पंचमी मध्ये येतो. व्हेरी गुड. मग पंचमी विभक्तीचा अर्थ काय आहे? च्यापासून. च्यापासून. हो हा, सर. मग तो हा. अर्थ इथे लावा मॅडम, संपला विषय. बर. हा. मुनी पर्वतापासून उतरतो. व्हेरी गुड. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स घालवायचा नाही. जमेल की नाही असं म्हणायचंच नाही. हा. तोडकं मोडकं चुकलं चालेल, पण प्रयत्न करायचा. मी आहे इथं दुरुस्तीला. मी एखाद्या वेळेस जोराने बोलेल, रागाने पण बोलेल, तर तुमचं कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. कारण मी रागेल तर ते फक्त तुमच्या तुम्हाला येण्यासाठी रागवेल. नाहीतर तुम्ही काही माझं शेत काय कापून नेलेलं नाही, तुम्ही माझं काही नुकसान केलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की प्रत्येकाला पाली भाषा यावी. म्हणून एखाद्या वेळेस कोणी जर समजा कंटाळा केला, कोणी जर समजा नाटकं केले, तर मी त्याला अवश्य रागवेल. त्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स घालवायचा नाही. उलट आपल्या याच्यामध्ये राहायचं, शर्यतीमध्ये राहायचं. मी करतो, मी करतो, मी करते, मी सांगते असं. आता पुढचं वाक्य आहे, अहि रासीना निखमती. अहि रासीना निखमती. अहि म्हणजे काय, साप. राशी म्हणजे ढीग. तो कशाचाही असू शकतो, ढीग. नंतर निखम म्हणजे काय, निघणे, बाहेर निघणे. हा, तर कोण सांगतं याचा अर्थ? फटाफट सांगायचं, डायरेक्ट सांगायचं. अहि रासीना निखमती. हा सांगा. हा सांगा. आप राशीतून बाहेर पडतो. येस, व्याकरण सांगू? निघतो. हा, व्याकरण सांगा. याच्यामध्ये निखमती क्रियापद आहे. कोण निखमती? तर अहि. अहि करता आहे, आणि रासीना पंचमी विभक्तीचा ना प्रत्यय लागला म्हणजे अहि रासीना म्हणजे साप राशीतून बाहेर पडतो. हा, म्हणजे राशी आणि साहेब यांचे काय होतं, ताटातूट होतं, म्हणजे विरह होतो. ताटातूट होते, विरह होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता अमच्चो गिरीस्मा रथेन पासादं गच्छती. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे गच्छती झालेलं आहे, इथे गच्छती करून घ्या फक्त. गच्छती. आता याचं कोण सांगतं मला? हे दुसरे कोणी नाही का? नेहमी जे हुशार विद्यार्थी आहे ते मला सांगतात. आता इथं मला स्क्रीनवरती नावं दिसत नाही, नाहीतर मी नावं घेऊन तुम्हाला सगळ्यांना विचारलं असतं. कोण सांगतं? मी सांगू सर? नाही, आता तुम्ही नका सांगू. मी सांगू सर? हा, राजरत्न फुले सांगतील. बरोबर. हा, मी सांगतो. हा, सांगा. अमच्चो गिरीस्मा रथेन पासद गच्छती. व्हेरी गुड. हा. तर पहिला आपण क्रियापद घेऊया, गच्छती. येस. गच्छ अधिक ते पुरुष, एक वचन क्रिया जातो. नंतर कर्ता घ्यायचा, अमच्चो बरोबर अमच्च्या अधिक ओ. नुसतं अमच्च अधिक ओ, अमच्चा नाही. हा, तेच की. हा, अमच्चो बरोबर. प्रथमा पुरुष एक वचन मंत्री. प्रथमा विभक्ती, पुरुष नाही, विभक्ती. हा, प्रथमा विभक्ती एक वचन मंत्री. येस, बरोबर. पासद पासाद अधिक अ. द्वितीय एक वचन कर्म. व्हेरी गुड.
हा गिरीस्मा, गिरी अधिक स्मा पंचमी विभक्ती हं? पर्वतापासून एक वचनी प्रथमा एक वचन पर्वतापासून एक वचन पंचमी बरोबर येस येस बरोबर. रथेन रथ अधिक येन तृतीया एक वचन रथातून. रथातून नाही म्हणायचं, हा म्हणजे रथातून नाही, रथाच्या द्वारे किंवा रथामार्फत किंवा रथाने म्हणायचं. हा मंत्री पर्वतापासून रथाने प्रसादाला जातो. येस बरोबर करेक्ट. तुम्ही रथामध्ये म्हटलं तर मग ती सप्तमी विभक्ती येईल, ती अजून शिकायची आहे आपल्याला. हा रथाने तृतीया विभक्ती म्हणजेच काय, बाय म्हणजेच काय, च्याद्वारे च्या मार्फत असं. सर बरोबर आहे ना? एकदम बरोबर परफेक्ट सांगितलं तुम्ही. ओके टाळ्या टाळ्या. फुले साहेब फार सिन्सिअर आहेत बरं का. थँक्यू सर. हा. त्यांचे मला दिवसातून 3 ते 4 फुले साहेबांचे त्यांची प्रत्येक अडचण जी आहे, शंका आहे, ती निरसन झाल्याशिवाय ते माझा पाठपुरावा सोडत नाही. आणि ते रिटायर मुख्याध्यापक आहेत, वयवर्ष 60च्या वर आहे त्यांचं, 67. आणि त्यांचा उत्साह बघून मलाही खरं प्रेरणा मिळते. खरंच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. ओके सर थँक्यू. आता छट्टी विभक्ती जी आहे तिचा अर्थ काय होतो? छट्टी विभक्तीचा चा ची चे. ओके. आता या ठिकाणी जे बोल्ड अक्षरामध्ये दिलेलं आहे, कविनो, भूपतीनो, घपतीस, इसिनो, हे सगळे शब्द छट्टी विभक्तीमध्ये आहे. म्हणजेच त्याला आपल्याला चा ची चे हे अर्थ लावावा लागेल. कविनो म्हणजे काय? कवीचा, कवीची, कवीचे असं म्हणावं लागेल. भूपतीनो म्हणजे राजाचा, राजाची, राजाचे. घपतीस म्हणजे काय? गृहस्थाचे, गृहस्थाची, गृहस्थाचे. इसिनो म्हणजे काय? ऋषीचे, ऋषीचा किंवा ऋषीचे. फुले साहेब तुमचा माईक बंद करा आता. ओके सर. हा. तर या ठिकाणी पगारे मॅडम पण आलेले आहेत, नंदिनी पगारे मॅडम. बोला ना सर. हा. मला छट्टी विभक्तीचे वाक्य सांग. किती सांगू शकता? सगळे सांगितले तरी चालेल, कमीत कमी एक तरी सांगा. चालेल सर. बघा सर, या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे, अरी कविनो सोनन दंडेन पहरती. हा हा हा. हा, तर ह्या ठिकाणी सर पहरती जो शब्द आहे तो क्रियापद आहे. हम्म. त्यानंतर अरी जो आहे तर हा ह्या ठिकाणी कर्ता आहे. आणि कवी नो हा जो शब्द आहे तो ह्या ठिकाणी कर्म आहे सर. एक मिनिट सर. कविनो नाही सर, सोनन नाही लक्षात येते सर माझ्या. सर मी सांगू, दंडाने ही कर्म आहे तिथे. थांबा. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की ज्या शब्दावरती टिंब असेल, अनुस्वार असेल, तो शब्द कर्म असतो. हो सर. मग ह्या ठिकाणी सर हे तर महिलांना तर चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही टिकली लावतात ना, टिकली लावता की नाही, तसे ह्या शब्दांवरती जिथे टिकली दिसली ना त्याला कर्म म्हणायचं, विसरायचं नाही, सोडायचं नाही. त्याला हो किती सर. सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आता सर, त्याचा महिलांना उच्चार कसा होईल तर त्याचं? सोनन, सोनन, अंग अंग, सोनंग. हे झालं कर्म झालं, अंग प्रत्यय लागला ना, सोनन. हा, सांगा पुढे. तर याच्यामध्ये सर हा जो शब्द आहे तर अरी म्हणजे शत्रू, कविनो नो म्हणजे हा जो शब्दाचं व्याकरण राहिलंय तुमचं सांगायचं. हो सर, एक मिनिट मी लिहून घेते सर, कारण ते माझ्या ह्याच्यात नाहीये. वहीवर लिहून घेते आणि मग सांगते सर तुम्हाला. पुस्तक नाही तुमच्याकडे? सर ते माझे पेज जरा मिसिंग झालेले काही त्या ज्याच्याकडे प्रिंट करायला दिलं होतं त्याने बरेच पेजेसचे प्रॉब्लेम करून ठेवले.
लिहा. अरी कविनो सोनं दंडेन पहरती. अरी कविनो सोनं दंडेन पहरती. हो. सांगा आता. आता सर यामध्ये नो प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चतुर्थी. नो. सर मी सांगू? नो प्रत्यय छट्टी मध्ये पण आहे ना. आपण छट्टीचे वाक्य अभ्यास करतो ना मॅडम. असं काय हो. करता? हो, छट्टी मध्ये पण आहे सर. छट्टी मध्ये पण आहे आणि आपण तोच छट्टी मधलेच वाक्य अभ्यास करतो. हो. आपला होऊन नो. गेला. हा हा हा. त्या लेक्चरला सर मी नव्हते, परंतु प्रयत्न करते सर मी. हा बघा, याच्या पुढे मला ना कोणीही कारण सांगायचं नाही. मी लेक्चरला नव्हते, मला वेळ मिळाला नाही वगैरे वगैरे हे कारण सांगायचे नाही. तुम्हाला ना मी हे पण देतो, रेकॉर्डिंग पण देतो. तुम्हाला हो, सर. खरंच जर हे असेल म्हणजे खरं मनापासून वाटत असेल पाली शिकायचं, तर तुम्ही रात्री 2 तास हे करून ते रेकॉर्डिंग ऐका आणि अभ्यास करा. मला नो एक्सक्यूज कोणाला, कोणीही मला आता कारण सांगू नका. आता परीक्षा तोंडावर आलेली आहे, तिथे परीक्षेमध्ये तुम्ही काही असं म्हणू शकत नाही की बाबा मला वेळ मिळाला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, अभ्यास झाला नाही, असं नका करू बरं का. थोडं बाकीचे जे काही आपले जे काही कामं जे आहेत ना, त्याच्यातला थोडा वेळ काढून त्याच्याकडे लक्ष द्या. मला माहिती आहे तुम्ही बिझी आहात, तुम्ही पण सर्व्हिस करतात, त्यामुळे वेळ मिळणं थोडस कठीण आहे. परंतु एकदमच काय म्हणतात त्याला, जसं जमेल तसं असं नका करू. हा सांगा मॅडम. हो सर. तर ह्या ठिकाणी नो जो आहे तर छट्टी मधला प्रत्यय त्याला लागतोय नो. त्यानंतर म्हणजे हे जे वाक्य आहे, अजून काय सांगावं लागेल सर? क्रियापद तर पहरती आहे आणि सोनल हा हे जे आहे तर कर्म आहे आणि अरी याच्यामध्ये कर्ता आहे सर. तर हे जे वाक्य आहे तर ते दंडेन आहे ना शब्द, एक दंडेन. दंडेन. हा, दंडेनचा अर्थ जो होतो सर, तर तो दंडेन म्हणजे दंडाने का सर? दंडाने. हा, म्हणजे कोणची विभक्ती आली ती? कोणची विभक्ती आली? ने. ने म्हणजे सर ह्या ठिकाणी ती जी विभक्ती आहे सर, एक मिनिट. दंड अधिक कोणची प्रत्यय लागलाय? दंड अधिक एन. एन प्रत्यय. हा, मग एन प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये? एक मिनिट सर. एकवचन सर. एक मिनिट. एन म्हणजे सर हे लक्षात येत नाही सर माझ्या. अहो, ह्या शब्दामध्ये दंडेन हा शब्द आहे ना. हो, लक्षात द्या माझ्याकडे. दंडेन हा शब्द आहे, त्याच्यामध्ये दंड अधिक एन अशा त्या शब्दाचा विग्रह झालेला आहे. हो, फोड केली आपण त्याची. हो, एन हा जो प्रत्यय जो आहे, हा दंड शब्द अकारांत असल्यामुळे आपण बुद्ध शब्दाचे जे काही आपण प्रत्यय लिहून घेतलेले आहेत, कारण बुद्ध शब्द पण अकारांत आहे, तर त्याच्यामध्ये तृतीयामध्ये एक वचनामध्ये एन प्रत्यय आहे. हो. बरोबर. मग तू एन तृतीयामध्ये आहे हे समजल्यानंतर तृतीय विभक्तीचा काय अर्थ होतो? च्या द्वारे च्या मार्फत. हो, च्या द्वारे च्या मार्फत. हे तुम्हाला कळलं. हो, हे तुम्हाला कळालं. त्याद्वारे त्या मार्फत कळाल्यानंतर मग तुम्ही ह्या दंडाला त्याचा अर्थ जोडा ना मग. हो सर. मग आता याचा अर्थ असा होईल सर की एक मिनिट. शत्रू अरी म्हणजे शत्रू. एक मिनिट सर. कवीच्या मार्फत कुत्र्याला दंडाने मारतो. कवीच्या शत्रू कवीच्या कुत्र्याला दंडाने मारतो. कन्फ्युज होऊ राहिले मी. मुलांना शिकवणं सोपं आहे, पण आपण विद्यार्थ्यांना कठीण आहे बरं का सर. काही म्हणा तुम्ही.
म्हणून मी नेहमी विद्यार्थी पण बनत असतो माहिती. मी नेहमी विद्यार्थी पण बनत असतो. जिथेही मला कुठे काही पालीच्या संदर्भामध्ये धर्माच्या संदर्भामध्ये शिकायचं असलं की मी लगेच जाऊन तिथे बसतो. शिकण्यामध्ये पण फार मजा असते शिकवण्यापेक्षा. खरंय सर. हा. शत्रू कवीच्या कुत्र्याला दंडाने मारतो. व्हेरी गुड. आता तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला तर मुळीच एक्सक्यूज नाही मॅडम. हा बरं का. हो सर. हा. पुढचं वाक्य आहे भूपतीनो मुठ्ठीमी मनयो भवंती. मी सांगू काय नाव? रुपाली कांबळे. रुपाली कांबळे का? व्हेरी गुड. सांग. सॉरी तर सांगा. गृहपतीचं बालक विहार गच्छती. गृहस्थाचा मुलगा विहाराला जातो. गच्छती क्रियापद गृहपती अधिक अस छठी विभक्ती एक वचन लागलेलं आहे. बालक अधिक पटमळ बालक करता आहे आणि विहार कर्म आहे. बालकाचा मुलगा विहाराला जातो. बिहार वरती गच्छती आहे ना सर, एक वचन आहे ना. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुम्हाला भूपतीनो मुठ्ठीमी मनयो भवंती. काय सर? नाही तुम्ही सांगितलं ते झालं. आता हे मी सांगू सर? कोण नाव सांगा. कोण सांगते? मी सांगू? हो पण नाव सांग. क्रांती. हा सांगा. भूपतीनो मुठ्ठीमी मनयो भवंती. भवंती हे क्रियापद आहे. अनेक वचनात आहे त्यामुळे भवंती झालंय वर्तमान काळ. भूपतीनो हा कर्ता आहे पण त्याला चतुर्थीचा प्रत्यय लागलाय त्यामुळे चतुर्थी एकवचन नो प्रत्यय लागलाय भूपतीनो. मुठ्ठीमी याला सप्तमी एकवचनाचा प्रत्यय लागलाय मुठ्ठीला. आणि मनयो हे कर्म आहे त्याला द्वितीयेचं अनेक वचन लागलंय बहुवचन म्हणून ते मनीचं मनयो झालेलं आहे. भूपतीनो ना चतुर्थीचं एकवचन लागलंय ना. ऐका मॅडम आपण सॉरी छठीचं एक वचन लागलंय भूपतीनोला. मुठ्ठीमीला एक वचन लागलंय बरं छठीचं. आणि मुठ्ठीमीला एक वचन लागलंय सप्तमीचं. मनयो हे कर्म आहे. मनी या शब्दाला मनयो अनेक वचनात आहे म्हणून द्वितीय विभक्ती लागली आहे बहुवचनाची. म्हणून त्याचा अर्थ होतो राजाच्या मुठीमध्ये मणी उत्पन्न होतात. ते तर तुम्ही खाली बघून बरोबर परीक्षेत मला त्याच्याकडे आवाज इको होतो. मॅडमने जर बंद केला तर हा कोणाचं तरी आता होत नसेल. येतोय आता आवाज? आवाज येतो. हा ते क्रांती मॅडमला तेच सांगायचं आहे. म्हटलं त्यांचे मिस्टर माझे चांगले मित्र आहे. त्यांच्याजवळ कंप्लेंट केली ना तर तुम्हाला जाब देते चांगले. काय मागच्या वेळेस पण तुम्ही गडबड केली ना. बरोबर पॉइंट पकडला होता मी. वेळ काय तर व्याकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडस लक्ष द्या. आता हे जे वाक्य जे आहे ना मॅडम भूपतीनो मुठ्ठीमी मनयो भवंती. भूपतीनो आपलं सॉरी कोणतं वाक्य आपलं छट्टी म्हणला. भूपतीनो मुठ्ठीमी मनयो भवंती. आता छट्टीचं आहे आपण छट्टी विभक्ती करतोय म्हणजेच काय भूपतीनो मुठ्ठीमी म्हणजेच काय राजाच्या मुठ्ठीमध्ये
मी हा प्रत्यय सप्तमीचा आहे. मुठ्ठी, मी म्हणजे मुठ्ठीमध्ये, म्हणजे राजाच्या मुठ्ठीमध्ये. मनयो, आता मनयो तुम्ही जे म्हणतात की ते कर्म आहे, कर्म आहे, तर ते अहो ते हे पण आहे ना, काय म्हणतात त्याला, कर्ता पण आहे ना. भवंती, होण्याची क्रिया कोण करतंय? ते मणी करतायत ना. ते पटमा विभक्तीमध्ये पण येऊ शकतं, येतं. म्हणजे मणी भवंती म्हणजे अनेक मणी होतात, होतात किंवा उत्पन्न होतात. भव म्हणजे काय? बिकम म्हणजे होणे असं. हा, तर थोडसा आणखी थोडं तुमचं प्रत्यय जे आहेत ते कोणत्या विभक्तीमध्ये आहेत आणि त्याचे विभक्तीचे अर्थ कसे आहेत थोडसा तुम्ही अभ्यास करा. आता नेक्स्ट टाइम मी हा त्यावेळेस व्यवस्थित उत्तर द्यायचं. ओके नक्की सर. नक्की सर. सर शंका आहे, हा शंका आहे. हा बोला ना. हा, मनयो कर्ता घ्यायचं का कर्म घ्यायचं? कर्तच घ्या या ठिकाणी, कारण ते होतात आहे. हा, कारण मी तर वाक्य केले ते कर्म म्हणून घेतलेलं आहे, म्हणून म्हणजे ते चुकीचं आहे, बरोबर कन्फर्म करायला पाहिजे होतं. कर्म जर घेतलं तर मणीला वगैरे असं नाही म्हणू शकता, पण मणी होतात. कर्ता आहे. हा, पटमा विभक्तीमध्ये काय होतं की शब्द क्रियापदाच्या अनुसार करता पण होतो, पण नुसता शब्द जरी आपल्याला दर्शवायचा असेल ना तरी पटमा विभक्ती असते. नुसताच शब्द दर्शवायचा असेल किंवा एखाद्याचा म्हणजे कायो, मनयो असे नुसतंच दर्शवायचं असेल ना तरी सुद्धा पटमा विभक्ती त्याला जोडली जाते. ओके, तर अशा प्रकारे सप्तमी जे आहे त्या सप्तमीचं वाक्य जे आहे एक जे आहे, समुद्रस्मिन् बहु मच्छा सन्ति. ईश्वर मॅडम, हा बोला सर. म्हटलं माश्यांचं वाक्य दिलंय तुम्हाला. हा हा, बहु समुद्रस्मिन् बहु हा. मच्छा सन्ति. सन्ति अनेक वचन आहे वर्तमान काळातलं. आणि समुद्रामध्ये, समुद्रस्मिन् म्हणजे समुद्रामध्ये, खूप, बहु म्हणजे खूप, आणि मच्छा म्हणजे समुद्रामध्ये. बहु म्हणजे हा शब्दच आला सर, त्याला काही हे नाहीये ना नाही, तो निपात म्हणून आपण त्याला म्हणतो. आणि मच्छा हे आपलं हे आहे, त्याचं अनेक वचन मच्छा आहे, मच्छरचं. म्हणजे समुद्रामध्ये खूप अनेक मासे आहेत. सर बहु इंडिकनल निघालाय का? नाही, त्याला आपण निपात म्हणू, कारण याला कुठलाही प्रत्यय लागत नाही, विकर्ण लागत नाही त्याला. अवयव पण म्हणतात, पण काही शब्द असे निपात पण आहेत आणि अव्यय पण आहेत. बहु हा अव्यय आहे, अव्ययामध्ये निपात येतात. परत काही शब्द, ठराविक शब्द निपात पण येतात. तर अशा प्रकारे इकारांत शब्द जो आहे त्याचे प्रत्यय जे आहेत ते तुम्ही शिकलात. त्याचे वाक्याचे पण उदाहरण मी तुम्हाला दिले आणि तुम्ही पण छान प्रकारे सगळ्यांनी उत्तर दिले. एक दोन सोडून ते त्यांच्या धांदलीमुळे किंवा गडबडीमुळे झाले, पण दे कॅन इम्प्रूव्ह, म्हणजे ते हे करू शकतात. तर मी तुम्हाला इकारांत शब्द शिकवला, अकारांत शब्द शिकवला. आता मी तुम्हाला उकारांत शब्द शिकवणार. उकारांत शब्द जो आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मॉडेल म्हणजे उदाहरणासाठी आपण भिक्खू शब्द घेणार आहोत. कारण भिक्खू शब्द उच्चारल्यानंतर सगळ्या शेवटी ऊचा उच्चार होतो. तो कोणचा? दीर्घ, आपलं सॉरी ऱ्हस्व. जसं मुनीचा आपण ई ऱ्हस्व घेतलाय तसा आपण भिक्खू शब्दाचा ऱ्हस्व ऊ शिकणार आहोत. तर ऱ्हस्व ऊ स्वर ज्या शब्दाला जोडला गेला आहे त्या शब्दाचे प्रत्यय काय असणार आहेत, कसे असणार आहेत ते आपण बघू. तर तुमच्या बुक मध्ये भिक्खू शब्द जिथे दिलेला असेल ते पेज नंबर काढा. 91 आहे. 91. 91. येस, एक्झॅक्टली 91. 90-91 आहे सर. 91. बरोबर. आता बघा, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. याच्यामध्ये भिक्खू शब्द जो आहे
त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रथमा विभक्तीचं अनेक वचन जे आहे तेच फक्त तुम्हाला बदलायचं. बाकी तुम्ही जर याचे प्रत्यय जर बघितले ना, ते इकारांत ह्रस्व शब्दाचे जे प्रत्यय आहेत तेच प्रत्यय भिक्खू शब्दाचे आहेत. काहीही बदल नाहीये. सेम टू सेम. फक्त काय बदललेला आहे, प्रथमा विभक्तीतील अनेक वचनातील शब्द जो आहे, प्रत्यय जे आहे ते बदललेला आहे. वो झालाय. हा, योचा काय झालेला आहे, ओ झालेला. ओ. तिकडे ईचा लोप होतो, इकडे ऊचा लोप होतो. म्हणजे जो स्वर आहे तो भिक्खू मध्ये ऊचा लोप झाल्यानंतर तो भिक्ख होतो, है की नाही. आणि त्याला तुम्हाला काय जोडायचं आहे, ओ जोडायचा. त्याला काय जोडायचं आहे, ओ जोडायचं. म्हणजे भिक्ख ओ. एवढंच फक्त तुम्हाला याच्यामध्ये हे करायचंय, काय बदल करायचा. बाकी सगळे प्रत्यय जे आहेत, भिक्खू भिक्खू भिक्ख ओ, अंग भिक्खू भिक्ख ओ. तर या बघा, जे मुनीचे आपण बघितलेत ना, तेच प्रत्यय आहेत. ना ही भी, नो स नंग, ना स्मा मा, ही भी, नो स नंग, स्मिंग मिंग आणि सु. म्हणजे तुम्हाला रेडीमेड थाळी मिळाली बघा. तुम्ही फक्त मुनीचे पाठ करा, एक पे एक फ्री, है की नाही. हे तुम्हाला पाठांतर नवीन करायची गरज नाही. मुनीचे तुम्ही प्रत्यय तुमचे पाठ झाले, म्हणजेच काय भिक्खू शब्दाचे सुद्धा प्रत्यय पाठ झाले असं मी समजतो. फक्त चेंज काय करायचा, भिक्ख च्या ठिकाणी उकारांत शब्द आहे म्हणून ऊ काढायचा, तर तिथे भिक्ख आणि ओ जोडायचा. आधी आपण यो जोडला होता, आता काय जोडायचा, उकारांत शब्दामध्ये ओ, व वजनाचा ओ. नेट नसल्यामुळे आज मोठी अडचण झाली, नाही तुम्हाला मी काढून दिला असता. ओके, आलं लक्षात. हो सर. हो सर. हा, तर हे जे प्रत्यय जे आहेत ते काय आहे, ऍज इट इज आधी तुम्ही जे शिकलात ना मुनी शब्दाचे, ह्रस्व मुनी शब्दाचे, तेच प्रत्यय आहेत. आता विभक्तीचा अर्थ जो आहे तो पण तोच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. प्रथम विभक्तीचा मी जो अर्थ सांगितला तोच राहील, तृतीय विभक्तीचा अर्थ जो सांगितला तोच राहील, चतुर्थीचा जो सांगितला तोच राहील, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. आणि नंतर उकारांत जे शब्द जे आहे, उकारांत जे शब्द आहेत ते बघा मी खाली दिलेले आहेत भरपूर. पाली भाषेमध्ये जे काही उकारांत शब्द येतील त्यातील काही दिलेले आहे बघा. भिक्खू, बंधू, तरु, बाहू, हे जर शब्द बघितले तर प्रत्येकाला ह्रस्व उकार आहे बघा, म्हणून त्याला आपण उकारांत शब्द म्हणतो, कारण अंताला उ हा स्वर येतो. भिक्खू, बंधू, तरु, बाहू, सिंधू, फरसू, पशु, आखू, उच्छू, वेळू, कटच्छू, सत्तू, सेतू, सुसू. लक्षात, हे एवढे. आता ह्या भिक्खूच्या ऐवजी जर समजा मी सिंधू शब्द जर घेतला आणि सिंधू शब्दाला हे प्रत्यय जोडले, म्हणजेच काय होईल, तृतीयापासून सिंधू ना, सिंधू ही, सिंधू भी, सिंधू नो, सिंधुस, सिंधू नंग, सिंधू ना, सिंधुस्मा मा, सिंधू ही, सिंधू भी. आणि विभक्तीचे पण अर्थ तेच राहील, म्हणजे सिंधूच्या द्वारे. सिंधू म्हणजे काय, समुद्र, पाण्याचा एक, त्याला म्हणजे नदीला पण म्हणतात आणि समुद्राला पण म्हणतात. तर नदीच्या द्वारे किंवा समुद्राच्या द्वारे इथे आपण घेतलेला आहे, त्याचा अर्थ काय घेतलेला आहे, सिंधूचं एखादं वाक्य नाही काही. एक मिनिट,
सिंधू म्हणजे नदी किंवा समुद्र. समुद्र म्हणजे पाण्याचा प्रवाह जिथे आहे तिथे समुद्र म्हणा. तर अशा प्रकारे शब्द दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्यय पण दिलेले आहे त्याला जोडायला. नंतर विभक्तीचे अर्थही तुम्हाला माहित आहे. नंतर तुम्हाला पुस्तकामध्ये प्रत्येक विभक्तीचे तुम्हाला, जसं मी आता मुनीचं तुमच्याकडनं करून घेतलं तसंच भिक्खूचे सुद्धा प्रत्येक विभक्तीचे प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, छठी आणि सप्तमीचे उदाहरण पण दिलेले आहेत. आलं लक्षात? उदाहरण पण दिलेले आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्हाला मराठीतून अनुवाद पण दिलेला आहे. म्हणजे तोही प्रॉब्लेम येणार नाही की पालीतील शब्द जो आहे तो त्याचा अर्थ काय, हे पण तुम्हाला अडचण येणार नाही. तर तुम्ही स्वतः हा भिक्खू शब्दाचा पूर्ण प्रत्यय आणि त्याचे उदाहरण जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आणि उद्याच्या दिवशी मी ह्या भिक्खू शब्दावरती काही शिकवणार नाही, कारण जसं मुनी शब्दाचा प्रत्यय जे आहेत तेच शब्द आपलं प्रत्यय भिक्खू शब्दाचे आहेत. भिक्खू शब्द दिलेला आहे, प्रत्यय दिलेला आहे, विभक्ती दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले आहेत. फक्त तुम्हाला ते वाचून समजून घ्यायचं आहे. आणि तरी सुद्धा जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला उद्या फोन करू शकता, किंवा आपण उद्याचा जो क्लास घेणार आहोत तर त्याच्या आधी लवकर आपण 1-15 मिनिट ज्या काही अडीअडचणी असतील तुमच्या त्या अडीअडचणींवरती आपण बोलू, तुमच्या शंका ज्या काही असतील त्यावरती. आता तरी सुद्धा मी एक वाक्य तुमचं घेतो 7 विभक्तीमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, भिक्खू भुंजती प्रथमा विभक्ती म्हणजेच काय, भिक्खू खातो. द्वितीय विभक्तीमध्ये चोरो फरोसू आदाय वने गच्ची. आता हे पास्ट टेन्स मधलं आहे. एक मिनिट, माझी याची पण दिसतंय. तर या ठिकाणी दुसरा जो शब्द जो आहे म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये काय आहे, द्वितीय विभक्तीमध्ये चोरो फरसू आदाय वने गच्ची म्हणजेच काय, गच्ची आता हा पास्ट टेन्स मध्ये आहे त्यामुळे तो सोडून द्या, आपण याच्यातलाच घेऊ. सिंहाचं दीपयोचं पसवो मारेत्वा खादंती. आता याच्यात मारेत्वा आलेला आहे त्यामुळे मारेत्वाचा फक्त तुम्हाला अर्थ सांगतो, मारून. तो लागलेला आपल्याला शिकायचा आहे, तो शिकू आपण. त्याचा अर्थ काय होतो, सिंह आणि दीपयो म्हणजे सिंह आणि वाघ, बिबळा, काय कोणता वाघ म्हणतात आपण त्याला, लिओपार्ड. आता हे अनेक वचन आहेत, म्हणजे अनेक सिंह आणि अनेक बिबट्या. पसवो द्वितीय विभक्ती. आता हे पसवोचा शब्द काय झाला, कोणता कशामुळे कसा तयार झाला पसवो, मूळ शब्द काय आहे, अनेक वचन. पसी पसी हो पती. पसवो कसा पशु तयार झाला, पशु पशु सर, पशु. येस, पशु 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 भिक्क असं येतं ना. हा, तर पशुचा ऊ काढला, तो स राहिला आणि त्याला ओ जोडला म्हणजे काय, पसवो असा. मारेत्वा खादंती म्हणजेच काय, अनेक सिंह आणि बिबट्या पशूंना मारून खातात, असं या शब्दाचा आपल्या या वाक्याचा अर्थ झाला. ओके,
तर तृतीय विभक्ती तुम्हाला सर चौथा अर्थ आणि काय काय म्हणतात? काय? हो. चौथा अर्थ आणि काय हा, आणि 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 किंवा म्हणजे अनेक सिंह आणि बिबट्या पशूंना मारून खातात असा अर्थ होतो त्याचा. आता इथे 2 च लावलेले आहेत, काही ठिकाणी एकच च असतो, तर ते पण कशा संदर्भामध्ये असतात, काय असतात, त्याचा अर्थ काय होतो ते पण सांगेल मी, ते जरा ऍडव्हान्स ग्रामर मध्ये. पण आणि म्हणून हा शब्द च चा अर्थ होतो, हे लक्षात ठेवा तात्पुरता. नंतर तृतीय विभक्तीमध्ये बघा, अम्मा कटच्छुना दारकं ओदनं भोजापेसी. अम्मा कटुच्छुना कटुच्छुना. तृतीय विभक्ती हो. म्हणजे काय? कटुच्छु म्हणजे काय? आपली कड़शी असते ना, भाजी वाळतो आपण, त्याला कटच्छू म्हणतात. कटच्छू, कटच्छुना म्हणजे अम्मा म्हणजे आई. दक्षिणेकडे अम्मा अम्मा म्हणतात की नाही, तो पाली शब्द आहे. हा, तो काय शब्द आहे? पाली. पळी का सर? पळी म्हणतात त्याला ते पळी, का? पळी, कडची, पळी. हा, बरोबर, पळी. म्हणजे आई पळीने, दारकं म्हणजे काय? मुलाला. हा, दारक म्हणजे काय? मुलगा. दारको म्हणजे प्रथमा विभक्ती, दारकं म्हणजे द्वितीय विभक्ती. त्याचे काय होतं? ल आणि सॉरी, ला आणि स, मुलाला. ओदनं, ओदन म्हणजे काय? भात. भोजा पेशी म्हणजे खाऊ घालते. आता हा भोजा पेशी आहे, त्याचं क्रियापदाचा अर्थ वेगळा आहे, तो सोडून द्या आपण. परंतु आपल्याला तृतीय विभक्ती महत्वाची आहे यामध्ये. कटच्छुना म्हणजे काय? कळचीने किंवा पळीने आई मुलाला आपलं भात खाऊ घालते. ओदनंग म्हणजे मग पट आहे का? प्रथमा विभक्ती. हो हो. आता ओदनंग. ओदनंग, हा, आता ओदनंग, आता बघ इथे पण 2 कर्म आहेत. आलं लक्षात? ते कर्म होईल, कर्म होईल. विभक्ती भाताला, पठमा नाही, येईल ना, पण भात नाही, भात नाही, ना. भाताला, भाताला, भाताला. भातास, हा, भात म्हणजे मुलाला भात. क्रिया त्या भातावर पण होते ना. मग द्वितीयच येईल ना, हा, द्वितीय येस येस, द्वितीय. नंतर चतुर्थी विभक्ती मधलं बघा, एक वाक्य तुम्हाला थोडेसे कठीण वाक्य याच्यामध्ये, म्हणजे जे आपण शिकलो नाही ते पण मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, परंतु मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगते. बघा, आता हे मोठं वाक्य आपण घेऊया. चतुर्थी विभक्तीतील वाक्य बघा. सेतुमी, निसिन्नो, बंधू, भिक्कुनो, साखन हत्तेन आकड्डी. आता आकड्डी हे भूतकाळाचं आहे. आकड्डी म्हणजे ओढणे, ओढले, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी निसिन्नो हा जो शब्द आहे म्हणजे बसलेला, तो पास्ट पार्टिसिपल आहे, त्याचा अर्थ होतो बसलेला. हे 2 शब्द फक्त कठीण आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. बाकीच्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. सेतू मी, सेतू उकारांत शब्द आहे, त्याला मी प्रत्यय सप्तमीतला लागलेला आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? सेतू मध्ये किंवा वर येईल, वर सेतू मध्ये, पुलावर. पुलावर. ओके. निसिन्नो म्हणजेच काय? बसलेला. बंधू म्हणजेच काय? सेतूवर म्हणजे पुलावर बसलेला बंधू. बरोबर झालं ना आपण? भिक्खुनो चतुर्थी विभक्ती आहे, नो प्रत्यय आहे, म्हणजेच काय? भिक्खूसाठी किंवा भिक्खू करिता, है की नाही? पुलावर बसलेला बंधू भिक्खूसाठी किंवा भिक्खू करिता. साखन, साख म्हणजे काय? फांदी, झाडाची, झाडाची फांदी. साखन म्हणजेच काय? फांदीला. द्वितीय विभक्ती आहे ना, अनुस्वार, टिकली, आलं का लक्षात? हा, साखन म्हणजेच काय? फांदीला. हत्थेन, हत्थ अधिक एन, तृतीय विभक्ती.
हत्त अकारांत शब्द आहे, त्याला ए न प्रत्यय लागला, हत्थेन. बरोबर. म्हणजे काय? त्याद्वारे च्या मार्फत, म्हणजे हाताने किंवा हाताच्या द्वारे किंवा हातामार्फत. हत्तेन आ कड्डी. कड्ड म्हणजे काय? ओढणे. आ कड्डी भूतकाळाचा क्रियापद आहे, म्हणजे ओढले. तर बघा कसं वाक्य तयार होतं बघा. याचा अर्थ कसा सांगता येईल आता? सर सगळं एक तुम्हाला- एक मिनिट. ते बंधू आहे ना, बंधूला कुठलीच नाही का विभक्ती? नाही नाही, हे बघा पाली भाषेमध्ये एकही शब्द त्याला विभक्ती म्हणा किंवा कोणचा प्रत्यय अव्यय सोडून असतातच. आलं लक्षात? आता इथे सेतुंबी निशिन्नो बंधू. बंधू हा, हे काय आहे? म्हणजे क्रिया कोण करते? क्रिया कोण करते? बंधू बसलेला, हा, पुलावर बसलेला बंधू, हे पूर्ण एवढं झालं. हा, म्हणजे क्रिया कोण करते? बंधूच करतोय ना. बंधू. म्हणजे तो प्रथमा विभक्तीतला कर्ता झाला बंधू. हो हो हो. ओढण्याची क्रिया कोण करते? बंधू करतोय ना. पण तो बंधू कशावर बसलेला आहे? पुलावर बसलेला आहे. ते ऍडिशनल माहिती मिळाली आपल्याला. आलं लक्षात? हो हो, बंधू क्रिया करताय म्हणजे नाही का? हा, म्हणजे पुलावर बसलेला बंधू भिक्खूसाठी फांदीला हाताने ओढले. म्हणजे काय? असं बघा, पुलावर बसलेल्या बंधूने भिक्खू करिता फांदी हाताने ओढली, असं तुम्हाला त्याचं भाषांतर करावं लागेल. बघा खाली दिलेलं आहे बघा तसंच. सर, हॅलो सर, हा. ते निसन्नो चतुर्थी येते ना? नाही 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 नाही, तो डबल न ला न जोडलेला आहे ना, आपला फक्त नो आहे. तो निसिन्नो जो शब्द जो आहे त्याच्याशी तुम्ही जास्त डोकं लावू नका. तो पास्ट पार्टिसिपल आहे. तो कसा बनला? तो निषिध हा एक बसणं म्हणजे बसणे हा एक क्रियापद आहे. त्याचा तो पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळातला तो शब्द तयार झाला. तो कसा बनतो ते आपण बघूया नंतर, मी तुम्हाला शिकवेल ते. पण तो निषिद्ध म्हणजे बसलेला, ऑलरेडी बसलेला. शंका. ओके. तर असे हे जे भिक्खू शब्दाचे सगळे जे हे आहेत, उदाहरणं जे आहेत, प्रत्येक पण सारखेच आहे, विभक्तीचे अर्थ पण सारखेच आहेत, भरपूर शब्द पण दिलेले आहेत. हे शब्द तुम्ही इथे जे शब्द दिले त्याचा वापर न करता इथे वेगवेगळे शब्द दिले आहेत त्याचे पण तुम्ही इथे टाकून नवीन नवीन वाक्य तयार करू शकता. ही प्रॅक्टिस तुम्हाला आज रात्री आणि उद्या दिवसभर करायची आहे. उद्याच्या दिवशी फक्त तुम्ही मला भिक्खू शब्दाच्या बाबतीत काही अडचण असेल तर मला तुम्ही त्याचे अडचणी विचारा. आणि याच्या पुढेचा जो उद्याचा जो क्लास होईल त्याच्यामध्ये आपल्याला दीर्घ इकारांत आणि दीर्घ उकारांत यांचे प्रत्यय बघायचे, ते आपण उद्या शिकणार आहोत. काय सांगितलं मी? दीर्घ इकारांत, दीर्घ उकारांत. आज आपण काय शिकलो? ह्रस्व इकारांत आणि ह्रस्व उकारांत. तर उद्याच्या दिवशी आपण हे शिकणार आहोत. आणि ए आणि ओ जे स्वर जे आहेत ते पण आपण, त्याचे काही एवढं हे नाहीये, ते लगेच एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते समजून जाईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि काही अडचण असली तर मला सांगा. तर आजच्या लेक्चर मधून तुम्हाला कोणाला काही अडचण आहे किंवा काही समजलं नाही किंवा मला हे जमणार नाही असं कोणी आहे? किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. म्हणजे तुम्ही सरांनी अटेंडन्स फॉर्म पण दिलेला आहे, ते चार्ट मध्ये जाऊन ती जी हे दिलेली आहे, लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथे नाव टाका, म्हणजे संपला विषय. बाकी कोणाला अडचण काही? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची असेल ना तर ली डिसूझाचं पुस्तक आहे,
ते ज्यांच्याकडे असेल त्याच्यामध्ये ना खूप भरपूर उदाहरणं आहेत, 25-25, 30-30 उदाहरणं आहेत. ते सुद्धा प्रयत्न करा सोडवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही जे कराल ना तेच तुमच्या लक्षात राहील. आणि आता चांगली तुम्ही ग्रीप पकडलेली आहे सगळ्यांनी, तर तो मोसम म्हणतो ना आपण, टेम्पो तो जाऊ देऊ नका. काय कोळी साहेब, बरोबर आहे की नाही? कोळी साहेब बसले वाटतं जेवायला. हॅलो सर. हा बोला. आपण सर वर्तमान काळाचे बघितले वाक्य विभक्ती वगैरे ह्या, तर आता आपण भूतामध्ये पण असणार आहे. भूतकाळाचे जे आहे थोडी कठीण जाईल का? हे मी शिकवल्यावर नंतर कळेल तुम्हाला. मग आता ते आम्ही वाक्य आहे तुम्ही तो भूतकाळातलं हे करून त्याला वर्तमान काळातले प्रत्यय लावा ना. भूतकाळातलं जर क्रियापद असेल तर ते काढून टाका. उदाहरणार्थ गच्छ जर असेल तर गच्छ तर मूळ शब्द माहिती आहे तुम्हाला, तर त्यातला ई काढून टाकायचा, ती किंवा अंती वर्तमान काळातले लावा, ते वाक्य तयार होईल. काही अडचण नाही त्याच्यामध्ये, सोपं होऊन जाईल. म्हणजे शंका होती. हा बरोबर. सर हा आपण हे बघितलं बघा वाक्य, भूपती नो मुट्टिमी मनोय भवंती. भवंतीचा अर्थ नेमका काय तिथं, कारण मराठीत अर्थ दिलाय राजाच्या हातामध्ये मणी उत्पन्न होतात. भवचा अर्थ म्हणजे उत्पन्न होणेच आहे, असं होणे. आलं लक्षात? काहीतरी नवीन निर्माण होणे, उत्पन्न होणे, असा त्याचा भवचा अर्थ आहे. आपण भवचक्र म्हणतो की नाही, त्या चक्राचा पण असाच अर्थ आहे. भवचक्र म्हणजे काय, उत्पन्न होणे आणि मरणे, उत्पन्न होणे आणि मरणे, याला भवचक्र म्हटलेलं आहे. आणि तो जो भव जो आहे त्याचा मूळ धातू जो आहे तो भू आहे. भू म्हणजे होणे, त्याच्यातून पासून आहे भवंती किंवा भवती हे क्रियापद बनलेले आहेत, म्हणजेच होणे. इंग्रजीमध्ये आपण टू बिकम म्हणतो बघा, टू बिकम म्हणजे बनणे किंवा होणे. टू बिकम म्हणण्यापेक्षा होणे हा त्याचा परफेक्ट अर्थ आहे. म्हणजेच उत्पन्न होणे, निर्माण होणे, जे काही होतं ते काही नवीन होतं ना, त्याचं स्वरूप बदलतं, स्वरूप बदलतं. आणखी कोणाला काय अडचण? समजलं? काहीच म्हणजे फारच सोपं होतं, काही कठीण नाही आता त्याच्यामध्ये. सर आता होमवर्क मध्ये इकारांत आणि उकारांत असे शब्द लिहायचे का? इकारांत, ऱ्हस्व इकारांत आणि ऱ्हस्व उकारांत. जे शब्द दिलेत पुल्लिंग ते खाली ते सर्व करायचे. हा येस. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना ते तेवढं तुमच्या फायद्यासाठीच आहे. बघा, हा म्हणजे मी आग्रह करतोय, मी तुम्हाला फोर्स करतोय म्हणून तुम्ही करा वगैरे असं नाही. आता तुम्ही सगळे समजदार आहात, मोठे आहात, तर तुम्ही ते स्वतःहून केलं तर फारच छान. म्हणजे ते सगळं दिलेलंच आहे पुस्तकामध्ये. तुमची प्रॅक्टिस होईल, जास्त प्रॅक्टिस होईल. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला पालीचे पॅसेज देईल, पॅरेग्राफ. तुम्ही ते पूर्ण वाचायचं आणि त्याचं भाषांतर करायचं, मग त्यावेळेस मजा येईल बघा. तुम्हाला खूप आनंद होईल त्यावेळेस की आपण पाली वाचून त्याचं भाषांतर करू शकतो किंवा समजू शकतो. ही आपली आता पुढची तयारी चालू आहे. आपण आधी शब्द शिकलो, काय म्हणतात त्याला, वर्ण शिकलो बघा, सिलॅबल्स. नंतर आपण शब्द शिकलो, नंतर आपण कर्ता क्रियापद शिकलो, एक वाक्य शिकलो, नंतर मोठं वाक्य शिकलो, कर्ता कर्म क्रियापद. आता हे वाक्य जे शिकलो, वाक्य जे शिकतो त्याचं मिळून आपण परिच्छेद शिकू, पॅरेग्राफ म्हणतो ना आपण, तो शिकू. नंतर पॅरेग्राफ वाचता आलं की आपण एक लेसन वाचू शकतो. आणि एक लेसन वाचला म्हणजे आपण पूर्ण ग्रंथ वाचू शकतो, धडा वाचू शकतो. अशी आपली वाटचाल आहे, लक्षात घ्या.
लक्षात? चला, सगळ्यांना भूक लागलेली आहे, कोणीच काही बोलत नाही. ठीक आहे. सर हे जे शब्द दिलेत ना, उकारांत पुल्लिंग शब्द, ते हे शब्द बनवायचे ना भिक्खू प्रमाणे उद्याच्या होमवर्कला? हो अच्छा. हो बरोबर. इकारांतचे पण ना सर? बनवा ना मॅडम, बनवी, काही हरकत नाही. ओके. इकारांचं ह्रस्व इकारांचं जरी बनवले ना तरी काय हरकत नाही, दोघं. अजून कोणाला काही बोलायचंय? हॅलो. हा, बोला. विभक्ती केसेस बोलतो इंग्लिश मध्ये. हो. नॉमिनेटिव्ह, एक्झिटिव्ह, इन्स्ट्रुमेंटल, डेटिव्ह, ॲब्जेक्टिव्ह, जेनिटिव्ह, लोकेटिव्ह अँड वोकेटिव्ह, आला पण. ओके बरोबर. करेक्ट. इकारांत म्हणजे कारांत काय म्हणणार आपण? हा, त्याला इंग्रजीमध्ये एंडिंग म्हणतो आपण. एंडिंग. अच्छा. डेक्लेन्शन. नाही. आकारांत अंत जो म्हणतो ना आपण, अंत आहे. अच्छा. ऊ स्वराचा अंत असणारा शब्द म्हणजे उकारांत. अच्छा, नाउन एंडिंग. तुम्ही मला छान म्हणा, याच्यामध्ये आहे चांगलीच गोष्ट आहे, पण मला त्याच्याने समाधान होणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना छान गुड म्हणेल असं तुम्ही परफॉर्मन्स करा. नक्कीच सर, नक्की. ओके सर, थँक्यू. ओके, गुड नाईट. गुड नाईट.